नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 4च्या पाठासाठी सर्व जमलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला माहित आहे तुम्हाला सर्व विषय फार आवडतात की नाही. जसं आहे मराठी, गणित, परिसर, इंग्रजी, इतिहास, भूगोल, तसेच कार्यानुभव, शारीरिक शिक्षण असे सर्व विषय तुम्हाला खूप मनापासून आवडत असतात. जरी आपली शाळा बंद असली तरी आपलं शिक्षण सुरू आहे. आणि आजचा जो विषय आहे तो खेळू करू शिकू बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण उपक्रमांतर्गत आपली ही शिक्षणाची मालिका सुरू आहे. आज आहे 1 ऑक्टोबर 2020. मी श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. मुलांनो, आता आपण एक छान गाणं पाहणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कोकणची शान पाहिली, कोकण कसं वैभव संपन्न आहे ते पाहिलं. ह्याच कोकणातली जी देण आहे ते म्हणजे नारळ. नारळ हा कोकणातली शान आहे आणि ह्याच नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक नारळाची गोष्ट, प्रत्येक वस्तू ती आपण पुन्हा वापरू शकतो आणि त्याचा पुनर्वापर करू शकतो. नारळ असं बाळांनो एक झाड आहे की त्याचा प्रत्येक अवयव वापरला जातो आणि कोकणात या नारळाचं खूप मोठं स्थान आहे आणि आपल्या भारतात सुद्धा प्रत्येक ठिकाणी नारळाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. बाईने तिकडून कट केला हा कुठं बघत होता काय माहिती, लक्षात नव्हतं. नारळ म्हणजे कल्पवृक्ष. मुलांनो, तुमचं माईक जरा बंद करा. माईक बंद कर जरा. माईक चालू आहे तो बंद करा. आईने फोडला नारळ, खोबरे घेतले खोवून, करवंट्यांचे करायचे काय, कचऱ्यात दिल्या टाकून. बघा, आईने फोडला नारळ, खोबरे घेतले खवून, करवंट्यांचे करायचे काय, कचऱ्यात दिल्या टाकून. करवंट्यांना रडू आले, काय म्हणावे माणसाला. करवंट्यांना रडू आले, काय म्हणावे माणसाला. खोबरे सगळे काढून घेतात, फेकून देतात आम्हाला, फेकून देतात आम्हाला. इकडून आले चिंटू पिंटू, तिकडून आले चिंटू पिंटू, करवंट्यांना पाहून रडणाऱ्या त्या दोघींना घेतले त्यांनी उचलून. चिंटू म्हणाला, दादा माझा कालच आहे आलेला, दादा माझा कालच आहे आलेला, यांच्यापासून छान वस्तू शिकवेल की तो आपल्याला, यांच्यापासून छान वस्तू शिकवेल की तो आपल्याला. दादा म्हणाला, ऐका माझे, दादा म्हणाला, ऐका माझे, सुंदर वाट्या यांच्या करू, सुंदर वाट्या यांच्या करू, पॉलिश पेपर घेऊन त्यांना घासून घासून साफ करू, घासून घासून साफ करू. सेलो टेपचे रिकामे रीळ, सेलो टेपचे रिकामे रीळ किंवा रुंद बांगडी घ्यावी, करवंटीच्या खालच्या बाजूस डिंकाने ती चिटकवावी, डिंकाने ती चिटकवावी. रंगीत कागद लोकर टिकल्या मणी लावून सजवल्या, आत बाहेर चमचमणाऱ्या वाट्या किती छान झाल्या, आत बाहेर चमचमणाऱ्या वाट्या किती छान झाल्या. हुशार आहेत चिंटू पिंटू, हुशार आहेत चिंटू पिंटू, हसून बोलल्या करवंट्या, पळून गेले रडू त्यांचे, सुंदर किती दिसतात वाट्या, सुंदर किती दिसतात वाट्या. आता बघा, आपण आज जे शिकणार आहोत की नाही बाळांनो, ते नारळापासून, म्हणजेच नारळ वापरून झालं, खोबरं काढून झालं की त्याची जी करवंटी राहते, ही बघा माझ्या हातात करवंटी आहे, ह्या करवंटी पासून आपण अनेक प्रकारची कलाकृती करू शकतो आणि ह्या कलाकृतीतून कोकणात अनेक व्यवसाय सुद्धा चालतात. आणि हा जो करवंटीचा भाग आहे, आपण मुंबईत काय करतो, टाकून देतो किंवा बऱ्याचदा अनेक ठिकाणी टाकून देतो, तर यातून आपण कलाकृती निर्माण करू शकतो, आनंद घेऊ शकतो आणि पुढे यातूनच रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. तर त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही अशीच कलाकृती करायची आहे असं काही आवश्यक नाहीये. मी आता इथे तुम्हाला अँग्री बर्ड आवडतो, मला माहित आहे तुम्हाला अँग्री बर्ड आवडतो, म्हणून मी इथे अँग्री बर्ड बनवणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता, असं काही जरुरी नाही की बाईंनी अँग्री बर्ड बनवलाय तर तुम्ही पण तोच बनवला पाहिजे, असं काही आवश्यक नाही. तर मुलांना आपण बघूया आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जसं बनवायचं आहे तसं तुम्ही बनवू शकता.
इथे बघा मी करवंटी घेतली. याला मी माझ्याकडे पोस्टल रंग आहे जे आपण चित्रकलेच्या वहीसाठी वापरतो, चित्रकलेच्या तासात वापरतो. पोस्टल रंग माझ्या आवडीचा मी लावून घेतले आहे. पोस्टल रंग लावताना त्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे जास्त घट्ट होणार नाही. करवंटीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पूर्ण करवंटीला आतून बाहेरून असा रंग लावून घ्यायचा. तुम्हाला जो रंग बाळांनो आवडेल, तुम्हाला माहिती आहे अँग्री बर्डचे रंग कोणकोणते असतात, ते रंग तुम्ही असे लावून घ्यायचे. नंतर हे बघा मी त्याची नाक बनवते आहे. अशी शेंगदाण्याची पुडी करतो ना तशी पुडी केली आणि मी इथे कट देते आहे. ते आपण नाक म्हणून लावायचं आहे किंवा तुमच्याकडे काही वेगळी आयडिया असेल, वेगळी कल्पना शक्ती असेल, त्याप्रमाणे तुम्ही नाक बनवू शकता. इथे मी टोक आता पेस्ट चिकटवून घेणार आहे. इथे मी चिकटवून घेतलं. आता इथे मी 3 कट दिले कारण हे नाक तिथे बसलं पाहिजे ना. मग इथे मी आता तिन्ही बाजूला पेस्ट लावून घेणार आहे. कोणीतरी बोलत आहे, जरा तुमचे माईक बंद करा. थँक्यू. असं मी नाक लावून घेतलं. डोळे करून घ्यायचे आहे आणि असे डोळे इथे 2 डोळे लावून घ्यायचे आहेत. त्याला की येतोय का? मग तो मी येतो त्याला त्याला आवडतो. तुला नाही हाऊस आहे का तुम्ही तू त्याला येतो का? कोणीतरी बोलत आहे, मी कसं काय पुढे काम करू? असं नाही बोलले मी की तू आमच्याबद्दल न्यायला काय नाही, पण खर्च होतो ना उगाचच. त्याला जेवण द्यायला लागेल, ते तुमचं तुम्ही बघा. उगाच नको, जास्त नाही करायचं. आता मी ते पाय बनवून घेत आहे. आपल्या अँग्री बर्डला आपण पाय बनवून घेऊया. अशाच प्रकारे तुम्ही हात सुद्धा बनवून घेऊ शकता. मी बॉर्डर काढून घेतली. आता हे दोन्ही पाय मी त्या करवंटीच्या खालच्या बाजूला चिटकवून घेणार आहे. हे असे आपल्याकडे पेस्ट असते, फेविकॉल असतो, त्याने ती चिटकवून घेणार आहे. इथे बाळांनो तुम्ही कल्पना शक्ती वापरून आणखीन वेगवेगळ्या अनेक गोष्टी बनवू शकतात. एक शिक्षक आहेत, कला शिक्षक सुनील मोरे, धुळ्याचे आहेत ते. तर ते पार्ट टाइम व्यवसाय सुद्धा करतात. करवंट्याच्या वस्तू एकदम प्रोफेशनली बनवून त्याचा ते व्यवसाय सुद्धा करतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कार्यानुभव विषय आपण आत्मसात करून रोजगार निर्मितीकडे सुद्धा जाऊ शकतो. तर असं आपण अँग्री बर्ड बनवलेला आहे. आता बाळांनो
तुम्हाला ग्रहपाठ देते आणि मग आपण ऍक्च्युअल वस्तू बनवायला सुरुवात करूया. नारळाच्या करवंट्यापासून कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता येतील याची यादी बनवायची आहे. मगाशीच मी म्हटलं अनेक प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. सावंतवाडी हे एक ठिकाण आहे कोकणामध्ये जिथे अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू मिळतात किंवा नारळाच्या करवंट्यांपासून बनवलेल्या वस्तू मिळतात. तर त्या कोणकोणत्या बनवता येऊ शकतात आपल्याला याची तुम्ही स्वतः एक यादी बनवायची आहे. नारळाच्या करवंट्यांपासून नवनवीन वस्तू बनवा. त्याचा वापर दैनंदिन जीवनात करा. आपण एखादी वस्तू बनवतो तर ती हौशेने बनवून नंतर टाकून नाही द्यायची, तर त्याचा वापर आपल्या जीवनात करायचा आहे. कोणतीही वस्तू पुनर्वापर कशी करता येईल याची चर्चा तुमच्या पालकांसोबत करायची आहे. पुनर्वापर म्हणजे काय, तर त्या वस्तूचा पुन्हा वापर. जसं मघाशी आपण कवितेत पाहिलं की खोबरं काढून घेतलं आणि करवंट्यात टाकून दिलं तर करवंट्यांना सुद्धा वाईट वाटत असतं. म्हणजेच आपण माणूस काय करतो, वस्तू वापरली की ती फेकून देतो. तसं न करता प्रत्येक गोष्ट, निसर्गातली प्रत्येक गोष्ट त्याचा पुनर्वापर कसा करता येईल, म्हणजे पुन्हा पुन्हा कसा वापर करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि लहान मुलं असतात ना, ती बाईंपेक्षा पालकांपेक्षा जास्त विचार करू शकतात. तुमच्याकडे भरपूर आयडिया असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअल बनवायला घेऊया. हा, तुम्हाला आता थोडीशी कल्पना आली असेल की आपण कसं बनवू शकतो. तर तुमचे माईक तसेच म्यूट राहतील आणि तुम्ही वस्तू बनवायला घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे साहित्य, करवंटी, ज्याचं मी हे बघा खोबरं काढून टाकलेलं आहे, अशी करवंटी घ्यायची आहे. आणि तुम्हाला जसं हवंय, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने करायचंय, बाईंनी अँग्री बर्ड बनवला म्हणून तुम्ही पण अँग्री बर्ड बनवला पाहिजे असं काही जरुरी नाही. तुमच्या मनात सुद्धा काही कल्पना असतील त्या पद्धतीने तुम्ही बनवायचं आहे. याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावू शकतो, पेपरचं सुशोभन करू शकतो, रंग लावू शकतो किंवा एखादी लेस लावू शकतो. आता मी माझ्या कल्पना शक्तीने बनवते, डेमो दाखवते आहे. तुम्ही पण माझ्यासोबत बनवायला घ्यायचं आहे. आणि मला खात्री आहे सर्व मुलांचे माईक हे म्यूटच असतील. आता मी तुमच्या सोबत बनवायला घेते, तुम्ही पण घ्या बनवायला. आता मी मघाशी इथे रंग लावला होता, आता मी रंग नाही लावत आहे. इथे मी आता बघा या करवंटीला पेस्ट लावून घेणार आहे. फेविकॉल आहे तर मी फेविकॉल लावून घेत आहे. हे बघा, तुम्ही पण माझ्या सोबत करायला घ्या, म्हणजे आपली वेळेत ती कलाकृती तयार होईल. टीचर, आमच्याकडे साहित्य नाही म्हणून आम्ही नंतर तुम्हाला बनवून फोटो पाठवतो. ऐका बाळांनो, ज्यांच्याकडे साहित्य नाही त्यांनी नंतर बनवायचं आहे. आता फक्त तुम्ही निरीक्षण करायचं आहे. हा, त्याचे व्हिडिओ, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. तुम्ही ते आता फक्त निरीक्षण करा. आणि ज्यांच्याकडे साहित्य आहे, बनवू शकता आहेत, त्यांनी बनवायचं आहे. आपले हे व्हिडिओ दररोज प्रसारित होत असतात, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाहीये. आता बघा, इथे मी लेस लावली जी माझ्याकडे उपलब्ध होती. आपली आई साडीसाठी ब्लाउजला लेस आणते किंवा आईची जुनी साडी असेल आणि ती आईला नको असेल तर आईला विचारून ती लेस वापरायची आहे. आईला न विचारता काढायची नाही. तर ही बघा, अशी लेस मी पेस्टने चिटकवून घेतलेली आहे. आता हे थोडस ओलं असतं तर सुकायला थोडा वेळ लागतो. आता इथे मी काय करणार, थोडेसे मणी वगैरे जे माझ्याकडे उपलब्ध आहे ते मी लावून घेईन. आता असे माझ्याकडे काही पॉम्पॉम बॉल्स आहेत ते मी लावणार आहे. हे बघा, ते आहेत माझ्याकडे. आपण असा संग्रह करून ठेवायचा आहे. घरामध्ये बऱ्याचदा आपण तर त्याचा कसा वापर करता येईल, पुनर्वापर कसा करता येईल याचा विचार आपल्याकडे बघा, घरी आईकडे लोकर असते, ऊल असते.
किंवा आपण काहीतरी साहित्य बनवायला आणतो आणि ती राहून जाते, त्याचाही आपण वापर करू शकतो. आता समजा माझ्याकडे हे पॉम्पॉम बॉल पण नाहीये, लोकर पण नाहीये, पण आपल्याकडे असे ऑरिगमी पेपर असतात जे आपण कार्यानुभवाच्या तासाला वगैरे वापरतो की नाही, ते समजा राहिलेले असतील तर मी काय करीन, साधा आपला हा पेपर आहे ऑरिगमी पेपर किंवा आपल्या वहीचे जुने वापरलेले कागद असतील, त्याला मी बघा हे असं फोल्ड करून घेईन. साधारण 2 ते 2.5 सेंटीमीटरचं अंतर असेल रुंदीला. नंतर आता हे मी कापून सगळं साहित्य बाळांनो आपल्याकडे असतं असं नाहीये. बाईंकडे पण सगळं साहित्य आहे असं काही नाही. तर जे आपल्याकडे उपलब्ध आहे साहित्य ते घ्यायचं आणि त्याला एक छान शब्द आहे बरं का, हिंदीमध्ये एक छान शब्द आहे जुगाड. म्हणजे काय, तर जे काही आपल्याकडे आहे ना त्याचा वापर करायचा. जे नाहीये म्हणून मग रडत नाही बसायचं माझ्याकडे हे नाही ते नाही. तर जे आहे उपलब्ध साहित्याचा जास्तीत जास्त वापर करायचा. आता बघा मी इथे काय केलं, ही रंगीत पट्टी अशी कापून घेतली, साधारण 2 सेंटीमीटरची असेल. याला मी दुमडलं लवकर काम होण्यासाठी आणि मला हवा तो मी इथे, ऐका ना बाळांनो, इथे मी हवा तो असा आकार देणार. कोणाचे तरी माईक चालू येतात मध्ये, ते बंद करा. हे बघा अशी मी पट्ट्या, हे बघा असा आकार आला, तो आकार मी इथे चिटकवून घेणार आहे. विनोद हरवले, विनोद हरवले, माईक बंद कर बाळ, माईक बंद कर. हा, तर आता हे बघा मी अशी पट्टी जी रंगीत कापून घेतली ती सुद्धा मी इथे अशी चिटकवून घेऊ शकते. म्हणजे बघा माझ्याकडे जे आहे त्याचा मी पुरेपूर वापर करणार आहे. मी आता याला पेस्ट लावून घेईन. दुसरी काय दे, ह्याला काय आणणार फ्रीज मध्ये बघ. राजेश्री झोरे, राजेश्री झोरे, माईक जरा बंद करा. आणि मुलांकडे ना बाळांनो, तुमच्याकडे आमच्यापेक्षा पण जास्त कल्पनाशक्ती किंवा छान बनवण्याची कला असते. बऱ्याच वेळा मुलांकडून पण आम्ही शिकत असतो. असं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. थोडस हे पॉलिश पेपरने घासलं ना तर जास्त गुळगुळ, एकदम छान गुळगुळीत होणार आहे. त्याला एक पॉलिश पेपर मिळतो दुकानात, तुम्ही गेलात आणि विचारलं स्टेशनरीच्या दुकानात तर तुम्हाला पॉलिश पेपर मिळेल. त्याच्याने घासलं व्यवस्थित की त्याच्यावरचे जे केस असतात ते निघून जातात आणि ही करवंटी आहे ती छान अशी गुळगुळीत होते. अनेक लोक त्याच्यावर वॉर्निश पण लावतात किंवा ऑइल पेंट, ॲक्रेलिक कलर असे वेगवेगळ्या रंगांचे जे काही प्रकार येतात त्याचा सुद्धा वापर करत असतात. वॉर्निश वगैरे लावलं तर बरेच वर्ष ते टिकतं आणि त्याला वाळवी किंवा खराब होत नाही. मग आता काय करायचं, मी मगाशी आपल्या कवितेत म्हटलं होतं बघा, असे आपल्याकडे सेलोटेपचे रीळ शिल्लक राहतात. सेलोटेप वापरून झाले की त्याचे रीळ शिल्लक राहतात.
तर ह्या रिळाचा वापर आपण इथे बेस म्हणून करू शकतो आणि इथे असं बेस म्हणून केलं की याला एक चांगली ग्रिप मिळेल. म्हणजे काय होणार, ही वाटी आहे बघा, ही हलणार नाही. मग हे आपण इथे याला चिटकवून घ्यायचं आहे. असे छोट्या छोट्या बांगड्या असतात आपल्याकडे किंवा सेलोटेपचे रीळ असतात किंवा बॉटल असते पाणी प्यायची, बिस्लेरीच्या बाटल्या असतात, त्याचे झाकण असतात, आपल्या वॉटर बॉटलचे झाकण असतात. ते असे इथे लावून घ्यायचे. बाळांनो नंतर मी नंतर बोलणार आहे, आता माईक बंद कर. हा, नंतर मी तुमच्या शंका घेणार आहे, तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आता आपण वस्तू बनवण्याकडे लक्ष देऊया. तर मी म्हटलं आता हा रीळ हा बेस म्हणून जर तुम्ही लावून घेतला तर ती वाटी आपली हलणार नाही, सरकणार नाही. तर तुम्ही आता मी इथे लावून घेते आहे. रिद्धी पाटील तुझं माईक ऑफ कर बाळ. महालक्ष्मी नमः. आम्ही नंतर बनवलं तर चालेल. ह्या रिळेवर पेस्ट लावून घ्या आणि थोडं सुकायला वेळ लागतो, तेवढा वेळ देणं सुद्धा आवश्यक असतं. लगेच तुम्ही उचलाल तर ते काय होणार, निघून जाणार. ते पेस्ट आहे ती सुकली पाहिजे. आता बघा मी ह्या रिळेला फेविकॉल लावून घेतला आणि ह्या वाटीच्या इथे असं ठेवणार आहे. मग ह्या वाटीचा काय काय उपयोग होऊ शकतो, तर आपल्याकडे वेगवेगळे सण येतात. गणपती येतो, आता नवरात्र येईल, तर तुम्ही हळद कुंकू ठेवायला म्हणून वापरू शकता. तुमच्या खोडरबर, तुमचे शार्पनर असे हरवतात, पटकन सापडत नाहीत, तर जिथे अभ्यास करता तिथे या वाट्या ठेवल्या, त्याच्यात तुमच्या वस्तू ठेवल्या, आईच्या पिना वगैरे सापडत नाही, त्या तुम्ही ठेवू शकता. म्हणजे असं वेगवेगळा वापर तुम्ही याचा करू शकता. तर मुलांनो, काही मुलं मला बनवताना दिसतायत. ज्यांचं काही बनवून झालं असेल त्यांनी मला रेज हँड करा. तोपर्यंत बघा बाईंनी हे जे बनवलंय 2 गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवते. हा आपला अँग्री बर्ड. असे तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे अँग्री बर्ड बनवू शकता. इथे मी एक साधीशीच वाटी बनवली आहे. त्याला मी रीळचा बेस दिलाय, तो सुकतोय. तर काही मुलांनी बनवलं असेल तर दाखवायला हरकत नाही, फक्त रेज हँड करा, मग मी नाव तुमचं घेते. अच्छा, सुकन्या राणे. गुड मॉर्निंग, मी सुकन्या संतोष राणे. माझ्या शाळेचे नाव चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा. त्याला काय सांगायचं? हा तुझी वस्तू दाखव. अरे वा, काय बनवलंय सुकन्या, काय आहे? असं परडी. हा छान, परडी बनवलीस. परडीत काय ठेवतात ग, तुला माहित आहे? त्याच्यात काय ठेवू शकतो? फूल. अच्छा, फुलं ठेवतात. व्हेरी गुड, छान, मस्त, खूप छान. आणखीन रेज हँड करा. हा संस्कृती दाखव बाळ. संस्कृती तू हात वर केलायस ना? अच्छा, नूतन विक्रम. हा नूतन विक्रम दाखव. माईक ऑन कर बाळ. 2 मिनिटं टीचर. ओके ओके. प्रनिल पाटील. येस टीचर. हा दाखव तुझी वस्तू, तू हात वर केलास ना? तर मी बनवलं नाही म्हणून मी हात वर केला.
बरं, मी सांगितलेलं बाईंची सूचना होती की ज्यांनी बनवलं आहे त्यांनी हात वर करा, अशी सूचना होती. हा, ठीक आहे, काही हरकत नाही. तू नंतर बनव. हा, आता ज्यांनी बनवलंय त्यांनी असे हात वर करा किंवा रेज हँड करा, कसंही. बाकीच्यांनी माईक तुमचे बंद ठेवायचे आहेत. संस्कृती, तुला दाखवायचं आहे वस्तू? सुचिता, तू बनवलंयस बाळ? नम्रता, बरं, मग तुम्ही आता माझ्यासोबत काय केलं तेवढं तरी दाखवू शकाल की तुमच्याकडे करवंटी आहे अशी दाखवा बघूया. ज्या मुलांकडे आहे त्यांनी दाखवा, अशी दाखवा बघूया. हा, व्हेरी गुड. हा, विक्रम काहीतरी बनवतो आहे दिसतंय. हा विक्रम, छान छान. टीचर, हा बोल प्रेम. हा, वा वा, छान छान, दाखव. व्हेरी गुड, छान, मस्त. मणी लावलेस आणि लेस लावलेस ना? व्हेरी गुड, छान. बाळ मी कस्तुरी मी असं बनवलंय. हा दाखव, छान कस्तुरी, वा. काय लावलंयस बाळ ते? कपडा लावला आणि लेस लावली. अच्छा, छान, व्हेरी गुड, मस्त. मला कल्पना आहे आता कमी वेळामध्ये पटकन एखादी गोष्ट बनवायला वेळ लागतो, परंतु तुम्हाला ती दृष्टी मिळाली किंवा ती गोष्ट समजली की आपण कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही नाविन्यता आणू शकता, बदल करू शकता. तुमच्या कल्पनाशक्तीने तुम्ही नवीन नवीन गोष्टी बनवू शकता. आणखीन कोणाला दाखवायचं आहे? टीचर मला. हा दाखव. हे बघा. व्हेरी गुड. तुझं नाव सांग बाळ. नूतन विक्रम गायकवाड. सांग कोण आहे? माईक म्यूट कर. लांब आहे. अच्छा, आणखीन कोणी बनवलंय? टीचर. हा बोल. टीचर मी बनवलंय, हे बघा. दाखव.